माझ्या चकुलीचे डोळे दुध्या कबडीचे डाव, बाई कमळ कमळ गोड चिडीचे गनाव, जरी बोलते ही मैना माझी अजून बोबडे, मला लागती बाई खडी साखरेचे खडे, जरी बोलते ही मैना माझी अजून बोबडे, मला लागती बाई खडी साखरेचे खडे, कशी हसली बघ खुदकन 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 माझ्या बाईचे ओठ, नजर लागेल कुणाची लावू द्या ग गाल बोट, नजर लागेल कुणाची लावू द्या ग गाल बोट, लावू द्या ग गाल बोट, लावू द्या ग गाल बोट, लावू द्या. हे वातावरण जे गंभीर झालंय ते मला वाटतं पुन्हा एकदा आपण हलकं फुलकं करूया. आणि ते वातावरण हलकं करण्यासाठी तुमच्या समोर येत आहेत पुन्हा एकदा बाबा आणि परशू काका. बघूया ते काय करतायत. टाळ्या. परशू. अरे दादा, का माझ्या नावानं फुलभाज्या पेटवायला लागलाय? अरे हा तर परशू. अरे आरडाओरडा करू नको, तुझ्या पाठीला पाठ लावून आलेला भाऊ हाय मी. भाऊ कळलं काय? सावत्र असलो तरी भाऊ. अरे नको आरडाओरडा करू. अरे लोण्याचा गोळा आहे रे मी तळून जाईन बघ तुझ्या आरड्याओरड्याने. हा लोण्याचा गोळा? शेणाचा गोळा आहे, शेणाचा. आणि ते बघ ना, ते अंगठ्या एवढंच पोर नरसिंहाचा आवाज काढतंय. आत्याबाई. आता त्या म्हातारीला कशाला हाक मारतोय अजून? वाकनेश. वाकण्या गेला तिकडं मंत्रालयात. जानकी. अरे कापसासारखं काळी आहे रे तिचं. परशू. हा आता कसं माझ्याकडे बघ तरी बघ, माझ्या डोळ्यांची बटणं करून तुझ्या या झब्ब्याला लावतो का नाही बघ. वामन. त्याला कशाला हाक मारतोय? नुसतं हाक मारायची. हिल्ल्या माग माग येतो की नाही बुगू 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 करत. वामन बास रे बाबा, पोट फुटायची वेळ आली.